नमस्कार, जनव्हॉइसमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करते. आज भाजपा आमदार संजय केलकर यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावलेला आहे. यावेळी नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहत त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तर त्यांच्याशी संवाद साधलेला असताना काय म्हणाले पाहूया. नाही, मतदानासाठी सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो. तसं ठाणेकर आमचे जे आहेत ते अत्यंत सुज्ञ आहेत. योग्य पक्षाला योग्य व्यक्तीला नेहमी निवडून पाठवत असतात आणि मोठ्या प्रमाणात मतदानाला देखील बाहेर पडतात. याही वेळेला त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ही लोकशाही बळकट करण्यासाठी, भक्कम करण्यासाठी आणि याच्या सर्वांगीण विकासासाठी मतदानाला बाहेर पडावं आणि अवश्य मतदान करावं. आज मतदानाचा उत्सव आहे. सर्वांचं कर्तव्य आहे की आज मतदानाला जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडावं, आपला मतदानाचा हक्क, अधिकार, कर्तव्य बजावावं. माझं हेच अपील राहील सगळ्या ठाणेकरांना की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करून योग्य उमेदवार निवडून द्यावा. हॅलो, मी प्रदीप महादेव महाले. मी नौपाड्याला राहतो. आपला लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाचा हक्क सर्वांनी बजावलाच पाहिजे. तो आम्ही बजावलेला आहे. आज सकाळी लवकर येऊन पहिलं मतदान केलंच पाहिजे हा विचार का मनात आला आणि मतदान झालं का? मतदान द्यायला चांगलं वाटलं. आपल्या पूर्ण सोसायटीला चांगलं करायला म्हणून वोट द्यायलाच पाहिजे. तर आम्ही लवकर येऊन लाईनीत उभं राहून लगेच वोट दिलेला आहे. का मतदान केलं? काहीतरी विचार करून मतदान केलं? हो, तेच. आईचं सांग, इलेक्शन ड्युटीला गेली नाही, सोसायटीला आपल्या चेंज करायला, सगळं हे रोड्स बीट सगळे चांगले करायला मी वोट दिलेला आहे. कोविड नंतरची पहिली म्युन्सिपल इलेक्शन होती. तर कोविडमध्ये जी 90,000 रुपये इलेक्ट्रिकची बिलं भरली आहेत ते कुठेतरी त्याचं परतफेड करायची होती. त्यामुळे इलेक्शन करणं भाग होतं.